हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. जवळजवळ 1 महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करते. त्याच्या पाठीमागचे काही दिवस खूप हेक्टिक होते. काही दिवस आम्ही गावाला होतो. आल्यानंतर काही पाठीमागचा वर्कलोड पण माझा पेंडिंग होता. त्याच्यामध्ये आलेलं वर्क ह्या सर्वाचा खूप गोंधळ उडाला होता आणि रामची स्कूलही खूप दिवस बुडलेली होती. त्याच्यामुळे त्याचा होमवर्क करून घेणं, त्याच्यानंतर त्याच्या बाकी सर्व गोष्टी याच्यामध्ये बराचसा वेळ माझा जात होता आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायची अजिबात इच्छा होत नव्हती. खूप जास्त हेक्टिक झालेलं घरचं काम, राम, त्यानंतर शिवणकाम, व्हिडिओचं काम हे सर्व मला एकटीने मॅनेज होत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की काही दिवस त्याच्यामधून ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर जसं माझं शेड्यूल प्रॉपर होईल त्यानंतर मग मी स्टार्ट करेल. सो आज आहे गुरुवार आणि फ्रेश ब्लॉगची सुरुवात केली आहे. सकाळचे वाजले 11:15. अर्धा तासाने मला रामला घेण्यासाठी जावं लागेल. 11:15 वाजून 5 मिनिटांनी किंवा 11:15च्या आधी 5 मिनिटं असं मी निघत असते. जर माझं काही काम असेल तर लवकर निघते. सो असं काहीसं आहे. त्याआधी म्हटलं की व्लॉगला सुरुवात करूया आणि दिवसभराचं रुटीन कसं होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. रामला सकाळी 8:45ला सोडल्यानंतर फक्त माझं घरातलं काम आवरलंय. स्वयंपाक अजून बाकी आहे. रामला आधी मी घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवेल. रामला घेऊन आल्यानंतरच त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबतच आम्ही जेवण करत असतो. त्याच्यामुळे मग त्याला घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत जे काही रुटीन असेल ते तुमच्याबरोबर शेअर करेल. जे काही शिवणकाम केले या 2-3 दिवसामध्ये तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. जास्त काही नाही, 2-3 ब्लाऊज आणि एक वन पीस आहे. त्यानंतर एक शॉर्ट टॉप आहे आणि काही गडवालचं कलेक्शन जे आहे ते का नाही बनवलं तुम्ही यावर्षी, ह्यासुद्धा बऱ्याच कमेंट होत्या. इंस्टाग्रामला ऑर्डरसुद्धा येत होता, पण गावाकडे असल्यामुळे मला ते ऑर्डर घेता आला नाही. पाहूयात, गणपतीच्या वेळेस आपण नक्की ते कलेक्शन ट्राय करूयात आणि ह्या वेळेस वेळेच्या अभावी ते काय मला करता आलं नाही. तर हा आहे लॉंग वन पीस. तर पहा, एकदम छान असा बनवलेला आहे आणि कॉलेज गोईंग म्हणू शकतो अशा मुलीचा आहे. तर याला मी बनवलेली आहे पफ स्लीव्ज. तर सध्या तरी मी इंस्टाग्रामवरती जे शॉर्ट व्हिडिओ आहेत म्हणजे आपले कटिंगचे व्हिडिओ वगैरे ते अपलोड करत असते. बोटनेकचे सध्या करते. बॅक साईडने जर बोटनेक आणि फ्रंटने जर डीपनेक असेल तर कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे त्याचे व्हिडिओ मी बोथ प्लॅटफॉर्मवरती टाकते, म्हणजे यूट्यूबला पण आणि इन्स्टाला पण. तुम्ही कोणत्याही याच्यावरती जर व्हिडिओ पाहत असेल तर नक्की चेकआउट करा, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला, या वन पीसचं तुम्हाला दाखवते. सुरुवातीला याचं मी बनवलेलं आहे पफ स्लीव्ज. त्यानंतर फ्रंटने जो काही काट होता तो मी इथे अटॅच केला आहे आणि त्याच्यानंतर लॉंग असा बनवलेला आहे. पाठीमागे चेन वगैरे काही दिलेलं नाही, कारण की पाठीमागून डीप नेक होता त्यामुळे चेनची वगैरे काही गरज पडणार नाही. आणि ते वरच्या साईडला आणि मध्यभागी जे आहे नॉट दिलेलं आहे, जेणेकरून की जी काय आपली वेस्ट फिटिंग असते ती एकदम प्रॉपर छान बसते. तर हा वन पीस बनवलेला आहे. तर याची शिलाई मी किती घेतली ते तुम्हाला सांगते. जर सिंपल वन पीस असेल म्हणजे स्लीव सिंपल असेल, फ्रंटने गोलगळा असेल, स्क्वेअर असेल, पंचकोनी असेल तर मी 1000पर्यंत शिलाई घेते. त्याच्यानंतर जर पुढं काही त्यांनी केलेलं असेल, स्लीव्जला पॅटर्न असेल, फ्रंटने काही पॅटर्न असेल तर मी 100, जसं डिझाईन असेल त्याच्यानुसार एक्स्ट्रा घेत असेल. तर याचे स्लीवचे 50 रुपीज एक्स्ट्रा आणि वन पीसचे 1000, असे 1050 हे वन पीसचे मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक आहे शॉर्ट टॉप. तर हे फॅब्रिक ऑलरेडी त्यांनी मला दिलेलं होतं. सिक्वेन्स वर्क आहे या फॅब्रिकवरती आणि हे जे आहे नेटचं फॅब्रिक आहे. आता याच्यावरती मी खूप कन्फ्यूज होते की नेमकं अस्तर कोणतं वापरू. तर याच्यामध्ये लव्हेंडर कलर पण होता आणि त्याच्यानंतर हा स्काय ब्लू, पावडर स्काय ब्लू कलर पण होता. तर मी पावडर स्काय ब्लू दिला आहे, जेणेकरून की जो काय आपला कलर असतो तो उठून दिसतो. जर लव्हेंडर कलर दिला असेल तर एवढं उठून दिसलं नसतं. त्याच्यामुळे माझ्या अकॉर्डिंगली मी याला जे काय अस्तर आहे ते अटॅच केले. शॉर्ट टॉप आहे, जसे पेप्लम टॉप असतात त्या पद्धतीने इथे खाली चुन्या वगैरे दिल्यात. त्यानंतर हा बनवलेला आहे मी 38 चेस्टमध्ये. स्लीव्ज एकदम सिम्पल दिल्यात. 2ची लांबी असेल, मे बी 2चीच आहे बहुतेक, 2 सव्वा 2 असेल. फ्रंटने पंचकोनी आणि पाठीमागून गोलगळा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बनवलेला आहे आणि याची मी घेतलेली आहे 500 रुपये, कारण की अस्तर माझ्याकडचंच होतं. त्याच्यानंतर हे आहे एक सिम्पल ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये. वाईन कलर आहे, पाठीमागून गोलगळा दिला आहे. तर पायपिंगच्या बरेच जणी मैत्रिणी विचारतात की पायपिंगचा व्हिडिओ टाका. तर ऑलरेडी मी टाकलेला आहे. ज्या मैत्रिणी पाहिला नसेल तो चेक करा. आता कालच एका कस्टमरला सुद्धा मी पायपिंग दिली होती. म्हणजे ऑलमोस्ट सर्व कस्टमरच्या ब्लाऊजला मी आता पायपिंग करते. छान वाटतं. नेक वगैरे जे आहे ते सुद्धा चांगले हायलाईट होतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही पायपिंग मला नको आहे. सो आता मला पूर्ण ते काढून त्यांना सिम्पल जे ब्लाऊजचा कपडा आहे त्यानेच पायपिंग करावी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कस्टमरला विचारूनच करा, जेणेकरून की नंतर आपल्याला हा जो कुटाणा होतो तो आपला म्हणजे थोडक्यात वेळ वाया जाणार नाही. त्याच्यानंतर हा प्रिन्सेस कटमध्ये घेतलेला आहे. हळूहळू सर्व याचे शॉर्ट व्हिडिओ मी टाकेल की कशा पद्धतीने मी करते वगैरे. त्याच्यानंतर याला घेतलेला आहे पाठीमागून मटका शेपमध्ये नॉड अटॅच केली आहे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये याचं सुद्धा शिवलेलं आहे. सिम्पल स्लीव्ज आहे 3.5 इंचाची. हे एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत. त्याच्यानंतर ह्या ब्लाऊजचं मी कटिंग तुम्हाला बोटनेकचं दाखवलं होतं पहा. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ऑलमोस्ट. स्लीव्ज, बॅक साईड, फ्रंट साईड, योगपट्टी सर्व याचं कटिंग मी दाखवले आणि तो
जो ब्लाऊज होता तो हा आहे पहा, अशा पद्धतीने शिवलेला आहे. शिवताना तर मला व्हिडिओ घेता आला नाही कारण की माझं मोबाईलचं स्टोरेज पूर्ण कंप्लीट झालेलं. म्हटलं दुसरा जर बोटनेक ब्लाऊज कट केला तर ते दाखवेल. फ्रंट साईडने याला मी घेतलेला आहे 4 टक्स. कटिंग ऑलरेडी शेअर केलं, नक्की ट्राय करा. संपूर्ण ब्लाऊज झाले आणि त्यानंतर पाठीमागून असे लटकन अटॅच केलेले आहेत. त्यानंतर हे आहे जे बाळकृष्ण असतात पहा, लड्डू गोपाल, त्याचा ड्रेस मी स्टिच केला आहे. ते जे फॅब्रिक होतं नेटचं त्याचं स्टिच केलं आहे. तर पहा अशा पद्धतीने केलं आहे. यूट्यूबला पाहूनच केलं हे, की काय मला येत नव्हतं. तर अशा पद्धतीने बनवलं आहे. आणि हा फर्स्ट टाईम बनवला होता तर हा माझा चुकलेला, त्याच्यामुळे हा मी दुसरा बनवला आहे. तर हे सर्व होतं कलेक्शन. व्हिडिओ शूट करत होते, म्हणजे ब्लाऊजला हुक बसवत होते आणि सेल्फी कॅमेऱ्याने माझं व्हिडिओ शूट करणं चालू होतं. आणि एक अगदी मला वाटतं 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल आणि लगेच मेसेज जसं येतो वरती आपलं नोटिफिकेशन, तसं नोटिफिकेशन आलं. तर आणि नाव नवीन दिसल्यामुळं कसं एखादा जर रोजचा येणारा मेसेज असेल ग्रुप वगैरेवरती तर आपण एवढं चेक करत नाही, पण वेगळा इंडिव्हिज्युअल एखाद्या पर्सनचा मेसेज येत असेल तर आपण लगेच चेक करतो. तर 2 दिवसापूर्वी मी एका ताईंचा ब्लाऊज शिवून दिला होता आणि फर्स्ट टाईमच त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्या म्हटलं अजून मला 3-4 ब्लाऊज शिवायचे, हा एक शिवा, हा जर आवडला तर नेक्स्ट जे काही ब्लाऊज असतील ते मी टाकेल. आणि मेजरमेंट बरंच मोठं होतं, 42.5चं मेजरमेंट होतं आणि त्यांना तो बोटनेकमध्ये करायचा होता. तर बोटनेकमध्ये करायचा होता म्हटलं, त्यांना फर्स्ट टाईमच करायचा आणि त्यांचे जे खांदे होते ना त्याला असा स्लोप होता, म्हणजे उतरते खांदे होते. त्यावेळेस थोडंसं मेजरमेंट वगैरे व्यवस्थित लागतं. त्यानंतर कमरेचं मेजरमेंट कमी होतं, 1 नंबर चेस्टचं मेजरमेंट कमी होतं आणि जी आपली मेन चेस्ट असते मिडल चेस्ट तर तिचं मेजरमेंट खूप जास्त होतं. मग मीच कन्फ्यूज होते. त्यानंतर हे जे आर्म असतात आपले हे खूप मोठे, त्यानंतर खाली दंडगेर खूप कमी. तर असं काहीसं डिफरंट मेजरमेंट होतं आणि तो ब्लाऊज मी इतका घाई शिवला होता, म्हणजे मला वाटतं दुपारी 2-2:30च्या दरम्यान त्यांनी मला आणून दिला असेल. संध्याकाळी मी कटिंग केलं, जवळजवळ 11-11:30पर्यंत मी करत होते कारण की राम पण बसलेला होता आणि त्याच्यामुळे मग मला पण कंटाळा येत नव्हता. तर म्हटलं चला हा कंप्लीट करून टाकू. तर त्या ज्या दिवशी मी शिवला ब्लाऊज त्याच्या नेक्स्ट डेला सकाळी 10-10:30 वाजता आल्या, ब्लाऊज घेऊन गेला आणि दुपारपर्यंत काही मेसेज नाही, काय नाही. काल पण त्यांचा काही मेसेज नाही आला आणि आत्ता अचानक त्यांचा मेसेज आला की मला, म्हणजे त्यांनी वरती मेसेज टाकला होता की ताई काय ब्लाऊज शिवला आहे. म्हणजे मला पहिले तर कळलंच नाही की काय ब्लाऊज शिवला आहे. म्हणजे मला असं वाटलं काहीतरी चुकला की काय, त्यांना आवडला नाही की असं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. 1-2 सेकंदसाठी तर माझं म्हणजे जे आपले हार्ट रेट असतात ते इतकी इन्क्रीज झाले. म्हटलं नेमकं काय झालं असेल, कारण की ब्लाऊजची शिलाई मी 600 रुपये घेतली होती. पाठीमागं पॅटर्न वगैरे होता आणि प्रिन्सेस कट असल्यामुळे त्याला कप्स पण त्यांना अटॅच करायचे होते. हेवी साईज असली तरीसुद्धा, कारण की त्या म्हटलं मला अशीच सवय आहे. आणि त्यांनी एक मेजरमेंटचं ब्लाऊज मला दिलं होतं, पण म्हटलं हे नको, मला मी बॉडीवरतीच मेजरमेंट घेते. तर हा एक आगाऊपणा मी केला होता. म्हटलं त्यांचं ब्लाऊज घालायची काही पद्धत वेगळी असेल तर तुम्ही ठेवून घ्यायला पाहिजे होतं, मी उगाच त्यांना पाठीमागे दिला. तर कप्स वगैरे बसून व्यवस्थित मी त्यांना प्रॉपर करून दिला होता. तर त्या मला म्हटल्या की काय ब्लाऊज शिवला आहे. मला असं वाटलं बापरे काहीतरी चुकलं, आता काय खरं काम नाही, एवढी शिलाई मी घेतली, जर नाही व्यवस्थित त्यांना आवडलं तर काय करणार. आणि त्यांनी खाली लगेच म्हणजे एक थोड्या मिनटाचा टायपिंग असतं ते वरती ग्रीन याच्यामध्ये आपल्याला दाखवतं, तसं टायपिंगमध्ये येत होतं. तर म्हटलं अजून काहीतरी टाईप करताय, बापरे आता काय करू. मी असं वरूनच ते मेसेज पाहिला आणि खाली त्यांनी टाकला की मला ब्लाऊज फिटिंगला इतका आवडला, त्यानंतर तुम्ही इतकं परफेक्ट फिनिशिंग वगैरे इतका छान केला आहे. आम्ही गावाला गेल्यामुळे मला तुम्हाला काय मेसेज करायला टाईम भेटला नाही, कारण की मी त्यांना आवर्जून सांगितलं तुम्हाला ब्लाऊज आवडला तर मला नक्की सांगा. तर अशा काही गोष्टी असतात पहा. आणि त्यांना ब्लाऊज आवडला आणि माझं इतकं हुरूप वाढला की असं वाटते की नाही काहीतरी आपण छान करतोय. आणि त्यांनाही ब्लाऊज इतका आवडला आणि त्या मला म्हणतात की मी गावावरून आले की लगेच येते, मला बाकीचे ब्लाऊज पण स्टिच करून द्या, रक्षाबंधनपर्यंत दिले तरी चालेल. म्हणजे असं काहीच होतं ज्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही आपण ब्लाऊजची शिलाई खूप घेतोय आणि यांना आवडेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, किंवा त्यांना असं वाटायला नको की शिलाई खूप घेतली आणि काम तसं प्रॉपर केलं नाही. तर असं नसतं. आपल्या कामावरती जेवढा आपला कॉन्फिडन्स असतो ना तेवढाच आपण जे काही शिलाई घेतो ना त्यावरती पण पाहिजे की नाही मी एवढी शिलाई घेते तर माझं काम पण तसं परफेक्ट आहे. सो हा फरक असतो मन लावून शिवण्यात. पहा मला दिवसाला 4 हो 5 हो त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, पण 2 ब्लाऊज जर माझे परफेक्ट झाले, कस्टमरला आवडले, तर त्यातच माझं समाधान आहे. 4 ब्लाऊज शिवून 1000 शिलाई घेण्यापेक्षा 2 ब्लाऊज शिवून 1000 घेतलेले मला परवडतील, असं काहीच माझं काम आहे. तर चला ही एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तुमच्या बाबतीत असं होतं की मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता याचे फक्त माझे 2 हुक बसून झालेत, पुढचे बसवते. हे काही टॉप्स आहेत याच्यात, म्हणजे काही कॉर्ड सेट आहेत आणि त्याच्यानंतर काही ड्रेसेस आहेत. तर यांचं काय करायचं आहे, मला स्लीव्ज बसवायचे. तर हे सर्व ड्रेस आहे याचे स्लीव्ज बसवायचे आहेत, पण याच्यामध्ये जवळजवळ माझं 1.5 ते 2 तास जाईल, कारण की मी स्लीव्ज कशा पद्धतीने बसवते हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर स्लीव्ज बसवताना ही अशा पद्धतीची एक पट्टी दिलेली असते. जर याच्या आतमध्ये जर आपण स्लीव्ज बसवली तर हा जो पोर्शन असतो तो खूप जाड होतो आणि स्लीवची फिनिशिंग चांगली येत नाही. त्याच्यामुळे ही जी पट्टी असते ती मी साईडला करते आणि त्याच्यानंतर मग स्लीव्ज त्याला बसवते.
तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून पहा, नक्कीच छान फिनिशिंग येतं आणि परफेक्ट दिसतं. स्लीव्ज बसवल्यानंतर त्याला ओव्हरलॉक वगैरे सर्व करते आणि स्लीव्ज बसवायचे मी 60 किंवा 70 रुपये घेते. जर जास्त हेक्टिक असेल किंवा पूर्ण ओव्हरलॉक वगैरे जर काढायचं असेल तर 70 घेते, नाहीतर मग 60मध्ये बसवते. तर आता तो ब्लाऊज माझा कंप्लीट झाला जो इरकलवरचा होता तो. त्याच्यानंतर याला स्लीव्ज बसवायचे ह्या ड्रेसला. हे 4-5 ड्रेस आहेत. तर हा ड्रेस ही साडी होती पहा. तर याचा छान पद्धतीने ब्लाऊज असा रेडी झाला आहे. पायपिंग न करता हातशिलाईची पट्टी केली आहे, कारण की त्यांना तीच पाहिजे असते. तर इथे साडी आणि ब्लाऊज रेडी आहे उद्या प्रोग्रामसाठी त्यांना पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण याच्यामध्ये 2 ड्रेस होते. तर यांनासुद्धा फिटिंग आणि टक्स करायचे होते, तर ते पण केले. त्याच्यानंतर ते काम आवरल्यानंतर मी पॅटर्न तयार करायला बसणार आहे. तर ते पण दाखवतो तुम्हाला. 2 ऑर्डर आहेत. रिसेंटली मी ऑर्डर खूप कमी केल्यात, कारण की एवढा लोड मला होत नाही. त्या 2 ऑर्डर कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर पाहूयात पुढच्या ऑर्डर घ्यायच्यात की नाही. ची पट्टी होती ही ब्लॅक कलरची, ती मी काढून घेतली आहे आणि बाकी टॉपची सुद्धा काढलेली आहे. इथं टाकले पहा या पद्धतीने. सर्व याच्या स्लीव्ज मी सेपरेट करून घेतल्यात आणि त्यानंतर त्याच्यामधल्या ज्या काही पट्ट्या होत्या अशा ह्या हातशिलाईची पट्टी केलेली, तर त्या पण मी सेपरेट करून घेतल्यात. त्याच्यानंतर पहा आता हे असं ओपन दिसतं तुम्हाला इथं. 1 मिनटं झूम करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ओपन होतं. तर ही जी टीप असते पहा इथं आतली, तर यावरती टीप मारायची तुम्हाला बरोबर. आणि हा एक्स्ट्राचं जे काही मार्जिन असेल त्याच्यावरती तुम्हाला ओव्हरलॉक करायला जागा भेटते. तर पहा इथं थोडंसं असं मी ओपन करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती मी स्लीव्ज बसवणार आहे, जेणेकरून काय होतं अशी जाड स्लीव्ज वगैरे तयार होत नाही आणि फिनिशिंग प्रॉपर येते. आणि याला मग ओव्हरलॉक करून घ्यायचं आणि साईडची फिटिंग करून घ्यायची. बस एवढंच काय ते असतं. फिनिशिंग सहित काम केलं की मग कस्टमरलाही चांगलं वाटतं. तर आय डोंट नो की तुम्ही ब्लाऊज वगैरे जर कोणी स्टिच करत असेल किंवा ड्रेस वगैरे कोणी शिवत असेल, तर तुम्ही नेमकं म्हणजे ब्लाऊज शिवत असताना एंटरटेनमेंटसाठी काहीतरी TV पाहता किंवा मोबाईल पाहता किंवा त्याच्यामध्ये टाईमपास व्हावा असं काहीतरी आपलं हे असतं की नाही, शिवताना आपल्याला कंटाळा आला नाही पाहिजे म्हणून काहीतरी आपण लावून देतो असं वेब सिरीज वगैरे. तर माझं पण असंच चालू असतं. सुरुवातीचे काही दिवस मी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायचे, कारण की मला खूप आवडतं, प्रचंड आवडतं. म्हणजे असे कॉमेडी मूवी असतील किंवा काही कॉमेडी शो असतील, जसं की चला हवं उद्या वगैरे असेल असं, तर ते मी पाहिजे. पण रिसेंटली जसं 1 वीकपासून आम्ही घरून आलो तसं मला सवय लागली की डेली मी एक मूवी पाहते. आणि मूवी पण असे जे की मी खूप वेळा पाहिलेत, म्हणजे 10-10, 15-15 वेळा म्हणजे पाहून झालेत असे मूवी पाहते. तर कंटिन्यू म्हणजे 1 आठवडा झाला एक मूवी असा नाही की ज्याच्यामध्ये मला रडायला येत नाही. म्हणजे इतकं इमोशनल होऊन जाते मी. आणि खूप वेळा ती मूवी पाहिलेली बरं का, असं पण नाही की आत्ताच मी फर्स्ट टाईम पाहते. असे मूवी पण नाही, जसं की कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है किंवा 3 इडियट्स आहे. 3 इडियट्सचं असंख्य मला असं वाटतं असं 50 वेळा तरी माझा पाहून झाला असेल तो आहे. किंवा भिकारी म्हणून जो आपला मराठी पिक्चर आहे तो आहे. किंवा तानी म्हणून जो मराठी पिक्चर आहे तो. तर असे असंख्य पिक्चर मी डेली एक पाहते. मला जो आवडेल त्याची मी लिंक वगैरे पण देत असते, जेणेकरून की ज्यांचं पाहून झालं त्यांनासुद्धा परत ते म्हणजे पाहता येईल किंवा परत ते जे आपले इमोशन्स असतात ते बाहेर येतात असं होतं. तर म्हणजे शिवायचं तर लांबच राहून जातं. एक ब्लाऊज मी जवळजवळ 3-3, 3.5 तास करत बसते या मूवीच्या नादामध्ये. तर असं आहे की एंटरटेनमेंटसाठी काहीतरी पाहिजे, पण जर तुम्ही फुल्ली इमोशनल असाल तर अशी मूवी पाहायचं म्हटलं ना, खूप पेशन्सची गरज आहे. नाहीतर म्हणजे 1 मिनटं असं नाही की म्हणजे कधी कधी त्या ब्लाऊजवरती माझं डोळ्यातलं पाणी पडतं. मला इतकं खूप जेवढी मी रूढ आहे ना तेवढीच इमोशनल फुल आहे. त्याच्यामुळे मला असे मूवी पाहायला पण आवडतात. पण ज्यावेळेस तसं ते मूवी चालू होतात ना, तर माझा एकदम जे माइंडमधले विचार असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या पूर्णतः चेंज होऊन जातात. माझं माइंड डायव्हर्ट होऊन जातं. जो काही पिक्चर मूवी आहे त्या सीनमध्ये मी घुसते. ते पाहायला म्हणजे डोळ्यांनी पाहायलाही आवडतं मला. ते जे शब्द असतात, ते जे साऊंड असतात ते ऐकायलाही आवडतात. तर आय डोंट नो मी काय बोलते काय नाही. म्हणजे मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे की नाही ते पण मला माहीत नाही. तसंच आता मी तो कुछ कुछ होता है तो मूवी पाहत होते आणि फर्स्ट स्टार्टच म्हणजे जे राणी मुखर्जी असते ती एक्सपायर होते. तर अंजली त्या मुलीचं नाव ठेवतात. तर अजून म्हणजे 5 मिनटं पण नाही झालं तो मूवी लावून तेच माझं रडायचं सुरू झालं आहे. तर हा व्लॉग मी पुढं कंटिन्यू करते की नाही मला माहीत नाही. पण आजपुरतं मला वाटतं हा व्लॉग इथंच थांबवते, कारण की आता पुढे मी काही शूट करायलाच मला वाटत नाही. पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग किंवा काही हेल्पफुल मी दाखवण्याचा प्रयत्न करेल, मोटिवेशनल घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय.